महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते यांनी बिहार सरकारने घेतलेल्या वाढीव आरक्षणाला सुद्धा विरोध केलेला आहे। आपल्यासोबत ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते आहेत। सर, तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध केला, आता बिहारमधल्या सुद्धा आरक्षणाला वाढीव आरक्षणाला विरोध करताय, काय नेमके मुद्दे आहेत? मुद्दा हाच आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाने आणि दस्तूरखुद स्वतः त्यांनी दिलेल्या सभागृहातील भाषणाने स्पष्ट सांगितलेलं आहे की मेजॉरिटी आरक्षण झालं नाही पाहिजे। आरक्षण नेहमी मायनॉरिटी असलं पाहिजे आणि जर आरक्षण मेजॉरिटी झालं तर रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन म्हणजे खुल्या वर्गावर जो आहे तो अन्याय सुरू होतो आणि तो अन्याय डॉक्टर आंबेडकरांच्याच विचारामध्ये कधीच कुणावर नको होता। त्यामुळे त्यांच्या विचाराला धरून जे आहे ह्या परिस्थितीमध्ये बिहारमध्ये 50% जास्त आरक्षण माननीय सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या केसमध्ये जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या केसमध्ये स्पष्ट सांगितलं की आरक्षण 50% पेक्षा जास्त मागासले पण जरी काही असेल तर एक्सक्लुजन सोबत आरक्षणाची बाब लक्षात ठेवावी। तसं न करता राजकीय दृष्ट्या पॉलिटिकली मोटिवेटेड निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर आरक्षणाचं घाणेरडं राजकारण केलं जात असेल त्यासाठी म्हणून आम्ही जे आहे बिहारच्या जे नितीश कुमारजींनी दिलेलं वाढीव आरक्षण आहे त्या आरक्षणाला आम्ही विरोध केलाय आणि त्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी जी संस्था जी संघटना आहे ती आरक्षण विरोधी कमेटी आहे। आरक्षण विरोधी कमेटी आहे, तिची टॅगलाईनच आप आरक्षण में बढ़ोती नहीं, आप आरक्षण में बढ़ोती नहीं अशी टॅगलाईन आहे। आणि आम्ही जे आहे सन्माननीय राज्यपाल बिहार सरकार यांच्याकडे केवेट फाईल केले। केवेटचा अर्थ की आमचं ऐकल्यानंतरच नितीश कुमारजींनी मग कायदा म्हणून आणो, नितीश कुमारजींनी ऑर्डिनन्स म्हणून आणो किंवा नितीश कुमारजींनी आपलं ऑफिस ऑर्डर म्हणून आणो, कोण एक्झिक्युटिव्ह ऑर्डर म्हणून, ह्या तिन्ही बाबीवर आमचं ऐकल्याशिवाय आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले निर्बंध जे आहेत ते म्हणजे तपासल्याशिवाय सही करू नये, हस्ताक्षर करू नये अशी सुद्धा विनंती आम्ही केलेली आहे। पण महाराष्ट्रात सुद्धा अनेक पक्षांचं म्हणणं आहे की इतर समाजाला त्यांचं आरक्षण देण्यासाठी किंवा त्यांचं मागासलेपण किंवा त्यांना मदत करण्यासाठी जे आहे आरक्षणाची मर्यादा वाढवून त्यातून आरक्षण द्या, म्हणजे महाराष्ट्रात तीच भूमिका आहे, बिहारमध्ये पाहायला मिळते। अनेक राष्ट्रीय पक्षांनी स्वतःची भूमिका घेतलेली आहे। प्रभू श्री रामचंद्रांच्या विचाराने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या प्रकारे संविधान लिखित आहे त्या लिखित संविधानामध्ये राजकीय पक्ष नक्की लोकशाहीमध्ये आपली भूमिका बजावतात, परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा कोणताही राजकीय पक्ष मोठा नाही। त्यामुळं डंके की चोट पे सांगत आहे 50% जास्त देशात आरक्षण जे आहे आरक्षणाचं घाणेरडं राजकारण वाढवण्यासाठी वोट बँकसाठी करू दिलं जाणार नाही आणि म्हणूनच त्याकरिता आरक्षण विरोधी कमिटी आता देशात उभी राहिलेली आहे। पण बिहारमध्ये जवळपास बऱ्याच पक्षांनी सगळ्याच पक्षांनी पाठिंबा दिला पाहायला मिळतोय। त्यांनी स्वतःच्या मर्यादा उल्लंघन केलेलं आहे। संविधानाने काही मर्यादा घातलेल्या आहेत। हम करे सो कायदा नाही आहे, मी म्हणेल तसं व्हागा, आम्ही म्हणू तसं होईल असं चालत नाही। त्यामुळं मायनॉरिटी आरक्षण राहिलं पाहिजे, आरक्षण मेजॉरिटी झालं नाही पाहिजे, ही स्पष्ट भूमिका आहे। आणि राजकारण्यांनी राजकारण कायम करून पाहिलेलं आहे परंतु कुठेही यश आलेलं नाही। जयश्री पाटीलची केस जे की 50% आरक्षणाच्या मर्यादेची जी मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये होती त्या केसला देशात एका राज्यात नाही अनेक राज्यात तपासल्या गेलं, त्या केसला ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये तपासल्या गेलं, परंतु कुठं सुद्धा मेजॉरिटी आणि रिझर्वेशन व्हावं असं कुठे सुद्धा कोणत्याही न्यायालयाने दर्शवलेलं नाहीये। पण कुठेतरी तुमच्यावरती टीका होते की गुणरत्न सदावर्ते हे प्रसिद्धीसाठी जे आहे ते सगळं असा विरोध करतायत, मग तो महाराष्ट्र असेल किंवा बिहार असेल, कुठेतरी वाद आणि सदावर्ते असं प्रकारचं एक समीकरण झाले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्पष्टपणे लोकांमध्ये ठेवणे, गलिच्छ राजकारणाला दूर करणे, त्याच्यामुळे उद्धव असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील, उद्या नितीश कुमार सुद्धा असतील, हे कायम असं त्यांचे पिल्लावळ त्यांच्या विचाराची लोक आम्हाला बोलत राहतील। मला बोलत राहिले म्हणून मी मूळ विचारापासून दूर जाऊ का? असं होणार नाही। मी मूळ विचारापासून दूर जाऊ शकत नाही। माझ्या गाड्या फोडल्या काय, माझा जीव गेला काय, परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे प्रभू श्री रामचंद्राच्या विचाराच्या रेखाटलेल्या संविधानाच्या आधारे मी मानतो। हे तुमचं समीकरण हे थोडं वादग्रस्त वाटत नाही तुम्हाला, याच्यावरती टीका होऊ शकते सगळे?
कसं काय समीकरण वादग्रस्त असू शकते? संविधानाच्या पहिल्या पानावर कोणीतरी वाचून पाहिल का? पहिल्या पानावर काय रेखाटल्या गेलेलं आहे? कोणती संस्कृती रेखाटल्या गेलेली आहे? रामराज्याची कल्पना होती की नव्हती संविधान निर्मितीच्या वेळेस? ह्या सगळ्या गोष्टी दस्तूर खुद, आणि हे पहिल्यांदा म्हणत नाही, मी अनेकदा म्हणतो. मी तर अनेकदा हेही म्हणतो, जगामध्ये दोनच संघ आहेत. एक आहे भगवान गौतम बुद्धाचा संघ, 7 समुद्रापर्यंत, जिथपर्यंत पृथ्वी आहे तिथपर्यंत आहे, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिथपर्यंत पृथ्वी आहे तिथपर्यंत आहे. दोन्ही संघाला मी मानणारा माणूस आहे. त्याच्यामुळं काँग्रेसी आणि कम्युनिस्ट भीती घालतात म्हणून काही वाईट होऊ शकत नसते. आणि मला जातीवर कोणत्याही जायचं नाही. भगवंताच्या काळापासून ते बाबासाहेबांच्या काळापर्यंत सगळ्यांच्याच काळामध्ये असं कोणत्याही जातीला दोन्ही महापुरुषांनी कधी सुद्धा हे दूर ते जवळ असं कधी केलेलं नाही. समानतेचं तत्व काय? भारतीय संविधानातील आर्टिकल 14चं डोळसपणा, समानतेचं तत्व हे अगोदर तुमच्या डोळसपणा आला पाहिजे, आणि त्यावर आधारित समानतेचं तत्व आहे. आता समजा बिहारने हा निर्णय घेतलाय, कदाचित जर केंद्रानेच काही निर्णय घेतला यावरती का वाढीव आरक्षणाचं, तर सदावर्तेंची भूमिका काय असणार? भारतीय संविधानाच्या मूल तत्वाशी इंदिराजींनी प्रयत्न केलेला होता. त्यावेळेसही सर्वोच्च न्यायालयामध्ये ह्या बाबी गेल्या होत्या, आणि सर्वोच्च न्यायालयात त्या कालखंडातील ज्या बाबी होत्या त्यावर इंदिराजींना 2 पाऊल मागे यावं लागलं होतं. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने कायम सांगितलेले मिनर्वा मिलची केस असेल किंवा आणखीन केसेस असतील, जर सन्माननीय केंद्र सरकारने जरी कायदा म्हणजे प्रेशर पोटी केला तर तो नक्की चॅलेंज केला जाईल. त्याचं कारण काय माहितीये का? या देशामध्ये समानतेचं तत्व जे आहे चुकीच्या माध्यमातून स्वीकारलं गेलं नाही पाहिजे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळस जे हे दिलेली आहे संविधान संस्कृती, त्या संविधान संस्कृतीतूनच स्वीकारलं गेलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतंय की सरकारांनी कोणीही सुद्धा आरक्षण वाढीची पुढाकार घेऊ नये, ती लिडरशिप घेऊ नये. काय या देशातला ब्राह्मण हा काय पाकिस्तानी आहे? या देशातला वाणी हा काय पाकिस्तानी आहे? हा देशातला गुजराती, हा देशातला सिंधी, ह्या देशातले जे कोणी म्हणजे गुणवंत असतात ते गुणवंतांसाठी त्या 50% जागा आहेत. त्यांना काही अधिकार नाही. स्पेस सायन्समध्ये कोणाला नेणार तुम्ही? तुम्ही एम्समध्ये कोणाला नेणार? एम्समध्ये रिझर्वेशन आहे का? स्पेस सायन्समध्ये रिझर्वेशन आहे का? त्याच्यामुळे ह्या गुणवंतांच्या जागा आहेत, ह्या सगळ्या जाती धर्मातल्या गुणवंतांच्या जागा आहेत, आणि याचं रक्षण करण्याची जिम्मेदारी आमच्यावर आहे. आम्ही स्वीकारलेली आहे, आणि ती स्वीकारलेली जिम्मेदारी आम्ही कोणत्याही भीतीपोटी प्रलोभन तर आम्हाला आमच्या समोर येऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते डंके की चोट पे आम्ही पाळत राहू. शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातील मराठा आरक्षण असेल किंवा बिहारमधलं वाढीव आरक्षण असेल, नेमका तुमचा यापुढे इथून कसा भूमिका असणार या संदर्भात काय? आता म्हणजे बिहारमधल्या अनेक सन्माननीय जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची माणसं आहेत, त्या माणसांशी संवाद चालू आहे. ऑलरेडी केवेट दिलेला आहे, त्यासोबत लिगल नोटीसही हे झालेली आहे, त्याची एक्नॉलेजमेंट आमच्याकडे आलेली आहे, आणि लवकरच आम्हाला सुनावणी मिळेल. आणि जर सुनावणी न मिळता जर तातडीने जर समजा कायदा करण्यात आला निवडणूक तोंडावर पाहून, तर ताबडतोब जे आहे बिहारच्या सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात येईल, आणि त्या संबंधित बाबीला स्थगिती घेण्यात येईल. त्याचं कारण फार सोपं आहे, साधं आहे, की तिथे जे आहे सर्वेक्षण करण्यात आलं, कास्ट सेन्सेस करण्यात आला. कास्ट सेन्सेसचा अर्थ, कास्ट सेन्सेसच्या आधारावर तुम्ही मागास ठरवू शकत नाही. मागास ठरवण्याची प्रक्रिया वेगळी आहे, कास्ट सेन्सेसची प्रक्रिया वेगळी आहे. आम्ही कास्ट सेन्सेस केला त्याच्यामुळे माघार झाली, त्याच्यामुळे पुढाकार झाला, असं होऊ शकत नाही. महाराष्ट्रातही तीच परिस्थिती आहे की सेन्सेस होऊ शकेल मराठ्यांच्या बाबतीमध्ये, परंतु मराठे मागास ठरू शकत नाहीत. आणि म्हणून मी सांगत आलो, मराठा समाज, माझे मराठा भाऊ मागास ठरू शकत नाहीत, म्हणून ते मराठा आरक्षणाला पात्र ठरत नाहीत. आणि मागास तेच मराठा भावांना आपण म्हणजे कुणबी ठरवायचा प्रयत्न करत असलो तरी सुद्धा एरिया रिस्ट्रिक्शन जे आहे, एरिया रिस्ट्रिक्शनमुळे ते कुणबी भाऊ आज जरी प्रमाणपत्रावर आले असते तरी ते कुणबी ठरणार नाहीत. त्यामुळे दोन्ही बाबी एकदम दस्तूर सिद्ध आहेत. मला तर त्या पुढे जाऊन सांगायचंय, आज जरंगे पाटलांमुळे मराठा समाजाच्या भावांचं नुकसान झालं. तुम्ही अनालिसिस पहा, अनालायझर्सचे ते अनालिसिस हे सांगतात की यशस्वी झाले तरी 2%, आणि ईडब्ल्यूएस मध्ये 10%, 10% मध्ये 85%, 10% मध्ये 75% शिक्षणातल्या जागा मोऱ्याच्या आणि माऱ्याच्या जागा त्यांच्याकडे होत्या. हे नुकसान आहे. त्याच्यामुळे डोळस वृत्ती, संविधानिक दृष्टी, चिंतन, संविधानिक अभ्यास हे फार महत्वाचं आहे. अभ्यास न करता
करत राहू. बघा, एक गोष्ट घडली की नाही महाराष्ट्रामध्ये, शब्द गेले की नाही मागे, पिछाडीवर पडले की नाही, पेलणार नाही, झेपणार नाही. आता दिसत आहेत का तुम्हाला शब्द? कोणाचे शब्द आहेत ते? जरंगे पाटलांचे. आता दिसत आहेत का तुम्हाला शब्द? याचिका दाखल झाल्याचे सकारार्थी परिणाम असतात. हे याचिका दाखल झाल्यामुळे ह्या गोष्टी, आंदोलन किती दिवसाची, याचिका दाखल झाल्याच्या नंतर किती दिवसामध्ये आमरण उपोषण मागे गेलं, ह्या सगळ्या गोष्टी काउंटिंग आहेत. संविधान आहे, संविधानापेक्षा कोणी मोठं नाही. पाहतो आपण मराठा आरक्षणासोबत बिहारमधील वाढीव आरक्षण, आणि जरी केंद्र सरकारने वाढीव आरक्षणाचा निर्णय घेतला तर त्यालाही आम्ही चॅलेंज करू, असं सदावर त्यांनी म्हटलं पाहायला मिळतंय. कॅमेरामन सचिन शिंदे, सराज सुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.